सगळ्या वस्तू मौल्यवान वस्तू त्याने इथं ठेवल्या होत्या. जरा बघ ना, इथे आहेत ना त्या. काल काय काय झालं मला सांग बघू. घरी चोर आले होते. एक ससा, एक हत्ती आणि एक माकड. काल जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा तू दार उघडा असं ओरडत होतास ना. कारण चोरांनी बाहेरनं कडी घातली होती. सदा तू खोटं बोलतोयस. कारण काल जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा दाराला कडी लावलेलीच नव्हती, दार उघडच होतं. ती गोळ्यांची बाटली सापडली तुम्हाला? ही मूर्ती त्या गेलेल्या सगळ्या वस्तूंपेक्षा फारच किमती आहे. मग ही मूर्ती आपल्याला सांभाळून ठेवायला हवी. मनाली, ही पेटी उघड. जर बाजूला हो. बंद कर. पाऊस पाऊस ऊन ऊन पाऊस पाऊस ऊन. ए अस्मिता नाही, असंच घडत होतं काल. ए अस्मिता नाही, ये ना लवकर. हे बघ हा बघ पाऊस. ऊन पाऊस म्हणजे आता प्राणी पण आले पाहिजे. मग प्राणी पण आले, पाऊस, हे ऊन. माकड माकड ए माकड. अस्मिता नाही, हे बघ माकड आलं. अस्मिता ताई लवकर आहे, अस्मिता ताई लवकर आहे. सदा कसा आहेस? हॅलो सदा. अस्मिता ताई माकड. सदा थांब जरा. आता तूच होतास ना, तूच होतास. हो, शांत हो. हे बघ, तू सांगत होता ते खरंच होतं. फक्त ते कसं घडलं ते दाखवायचं होतं तुला. राकेश, समीर, हे बघ, ऐक. या दारात जे ऊन दिसत होतं ना, ते ऊन नव्हतं. माझा एक सहकारी आहे, त्याने तिथे स्पॉटलाइट मारला होता, म्हणून असं वाटलं की ऊन आलंय. आणि इथे या खिडकीत पाऊस दिसला ना, तिथे खरं तर माझा सहकारी राकेश वरून झारीने पाणी घालत होता. कळलं? काल रात्री तुला जे काही दिसलं, एकाच वेळी ऊन आणि पाऊस, तो चमत्कार नव्हता. हे बघ, हे माझे सहकारी राकेश आणि समीर. आणि सदाफुलीच्या झाडाला गुलाबाची फुलं नव्हती, ही गुलाबाची फुलं चिकटवली होती. आणि हे बोलणारं माकड सुद्धा माझं सहकारीच आहे, बंडू. सदा, तुझा स्वतःवरचा विश्वास जाऊ नये म्हणून हे सगळं केलं. तेव्हा काल रात्री जे काही घडलं, त्या बातम्या, ऊन पाऊस, सगळे खेळ, सगळं विसरून जा आणि मला त्या 3 मुलांबद्दल सांग. त्यांची लकब म्हणजे चालण्या बोलण्याची पद्धत वगैरे काही तुला काही आठवतंय? त्यांच्या जवळची कोणतीही वस्तू म्हणजे काहीतरी तुला आठवतंय? सशाच्या हातातल्या कड्यात साखळी होती, माकडाच्या हातात जाड कड होतं आणि हत्तीच्या हातात अंगठ्या होत्या. हो बरोबर, हो.
हातात साखळी असलेलं कडं, जाड कडं आणि अंगठ्या. ते चोर लवकरच पकडले जातील. भालचंद्र काकांच्या घरात मूर्ती चोरायला येतील तेव्हा नक्कीच पकडले जातील. राकेश, समीर, एक काम करा. भालचंद्र काकांना धमकी देणाऱ्या त्या भानुदास व्यवहार करणं शोध. आणि हो, भालचंद्र काकांच्या घराच्या आसपास असे प्राण्यांचे पोशाख आणि मुखवटे कुठे मिळतात का तेही बघ. हा मॅडम. आता भालचंद्र काकांच्या घराबाहेर पाळत ठेवायची काहीच गरज नाही. मी काय म्हणते ते बरं ठीक आहे, तुम्ही त्याला नाक्यावर पाठवा, मी त्याला पिकअप करतो. ठीक आहे. त्या सध्याला बहुतेक त्या लोकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलेलं दिसतंय. गप्रे. तुषार, तो अस्मिता मॅडमचा माणूस मगापासून होता, तोही नाही दिसत आहे. बरे तेच ना. म्हणजे हा बरोबर बोलतोय. काका काकू दोघेच आहेत घरात. बघ, मी तुम्हाला सांगतो, हीच ती वेळ आहे. जे काय करायचंय ते आता. काय रे, काय करताय? ते काकांच्या घरावरच लक्ष ठेवत होतो. नाही म्हणजे आता आम्हीच आहोत ना इकडे शेवटी. हा बरोबर. पण आता आम्ही आलो, कळलं ना? हा, मग आज प्लॅन नाही तुमचा? हा, अरे प्लॅन म्हणजे फिल्मला नाही का गेलात? नाही, काल गेला होता म्हणून म्हटलं आज गेला का? म्हणजे आमच्या सकाळी सांगतो तुला, आम्ही रोज जायचो पिक्चर. बहिर्जी नायकांच्या वेळेला हो हो. तुम्ही संशय घेता का आमच्यावर? आमच्याकडे तिकीट आहे, हे बघा. अरे वा, लगेच काढली? हो हो. वरच होती का? नाही, मागणारी माहिती होती वाटते. अरे हे बघ, अरे आम्ही काल याच शोला गेलो होतो, याच थिएटर मध्ये. हा. मग आपण एकत्रच शो बघितलाय तो. आमची पण सेम रंगाची तिकीट होती. तुम्हाला सांगतो, तो पिक्चर बघून परत येत असताना ही सगळी भानगड कळली. पण काय पिक्चर होतो, कसलो पिक्चर हे, धबधबा धाड धाड, आणि ती हिलन गुगुरु गुगुरु काय फिल्म सुरू असताना तो वेडा आला, त्याच सांगतो. अरे तो नाही का स्क्रीन समोर नाचायला लागला, त्या मिठी मारायची होती, मग पब्लिक चिडलं त्याच्यावर. येणार होते ते. आणि मग त्याला नाही का इंटरव्हल नंतर बाहेर काढलाय, मग फिल्म सुरू केली. हो, त्याला बाहेर काढल्यावरच तर फिल्म व्यवस्थित सुरू झाली. नाही पण मस्त वेळा होता तो. काय रंगाचा टी शर्ट घातला होता ते ना? टी शर्ट नाही, टी शर्ट आता तुम्ही होतात ना तिथे? तेवढं लाल रंगाचा घातला होता काय? लाल रंग. लाल रंगाचा. अच्छा, म्हणजे तुम्ही इथे कन्फर्म करायला आला होतात का की आम्ही पिक्चरला गेलोय की नाही? म्हणजे तुमच्यावर डाऊट घेतो असं वाटतं तुम्हाला? नाही, आम्ही डाऊट बिऊट काही नाही. आम्ही ती मूर्ती कोणी चोरू नये ना म्हणून लक्ष ठेवायला इथे आलोय, बस. बाकी काय नेटवर्कच नाही. बाकी ठीक सगळं? हो, ते मॅडमचा फोन आला का? हा मॅडम बोला. आत्ता मानखुर्दला जायला लागणार आहे, पण मग इथे लक्ष. हा ठीक आहे, मी सांगतो ना बंडूला. हो सांगतो. हो, निघतो लगेच. अच्छा, बाय. बंडूजी, आपल्याला मानखुर्दला जायला लागणार आहे, खूप महत्वाचं काम आलंय. पण मूर्तीचं संरक्षण कसं होणार? अरे हे आहेत ना इथे, हे करतील ना. कसलं भारी डोकं आहे तुमचं शिडराव. कराल ना तुम्ही. आजचा दिवस कामाला नाही इथे. अमर अकबर अँथनी. हे आजचा दिवस तुम्ही प्लीज थांबा इथे, कारण आम्हाला एका कामानिमित्त मानखुर्दला जायला लागतंय. सो काय की आधी ज्यांनी चोरी केली आहे ही लोक सापडेपर्यंत कोणीतरी इथे विश्वासातला हवं ना. प्लीज आजची रात्र तेवढं प्लीज ऍडजस्ट करा आमच्यासाठी. आणि उद्या येतो ना आम्ही. नाही, त्रास कसला त्यात. चालेल ना, आम्ही थांबू इथे.
पण काका काकू ऐकतील ना? त्यांना आम्ही सांगू. काकांना सांगू. सांगूया चालतंय ना? चला ना. अमर अकबर अँथनी. बर बर, हो चालेल चालेल. नाही नाही, आलं लक्षात, आलं आलं. नाही तसं काही असेल ना तर मी तुम्हाला लगेच कळवतो. हो हो, बर ठेवतो. या या ना, या 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 या. काका काकू, आम्ही आजूबाजूला सगळं बघून घेतलंय आणि आता दारं खिडक्याही लावून घेतलेत. आम्हा म्हाताऱ्यांसाठी तुम्हा तिघांना त्रास घ्यावा लागतोय. तुमचे आभार कसे मानायचं ना तेच कळत नाही. खरंय, सदा एवढा आमच्या नात्यातला होता तरी तो असा वागला. आणि तुम्ही एवढे परखे असून किती आपलेपणाने वागताय. काकू जाऊ दे आता, तुम्ही त्रास नका करून घेऊ. आणि आमच्यामुळे तुम्हाला काहीतरी मदत होते हे आमच्यासाठी खूप चांगलंच आहे ना. एक काम करा, तुम्ही दोघेही आता निर्धास्त झोपा. आम्ही आहोत जागेच रात्रभर. आता तुम्ही तिघं आलात ना, आता चोराची काय हिंमत आहे इथं चोरी करायची. अरे हे काय, सदाच्या खिशात सापडलेली झोपेच्या गोळ्यांची बाटली इथंच राहिली वाटतं. आधी ती फेकून या. अहो ती बाहेर फेकून या आधी तुम्ही. काका मी टाकतो, द्या. येतो. झोपला नाही येत ना अजून? नाही रे, झोपच नाही येत आहे. काका काकू, तुम्ही नका ना एवढा विचार करू. आम्ही आहोत ना आज. तुम्ही झोपा शांतपणे. नाही रे, खूप प्रयत्न केला पण नाही झोप लागत आहे रे. डोक्यात सारखे विचार सुरू आहेत. त्या वस्तू अशा डोळ्यासमोर नाचतायत. काका काकू, हे बघा, तुम्ही नका विचार करू जास्त त्याचा. हे बघा, मी तुमच्यासाठी दूध आणलंय कोमट करून, ते घ्या, बरं वाटेल. अरे हो, सांगायलाच विसरले. थर्मासमध्ये ना तुमच्यासाठी कॉफी करून ठेवली आहे. जागरण करणार तुम्ही म्हणून. घ्या नक्की. हो हो, घेतो काकू. तुम्ही घ्या ना दूध. हो हो. दोघंही गाढ झोपले. हे काय सकाळपर्यंत उठणार नाही. आता एक काम करायला लागेल. यांनी ती मूर्ती कुठे लपवली आहे हे लगेच बोलतोय ना. जांभळा काय देतो. ती मूर्ती कुठे लपवली शोधायचं आणि लगेच निघायचं इथून. कळलं काय? काम करा, दोघं हॉलमध्ये शोधा, मी त्या खोलीत शोधतो. हा चल निघ. तिथे शोध, मी ते शोध. ठीक आहे.
झोप लागली. झोप मारे. झोप शोध. हा. घेतली आहे ना? नाही. खरं बोल. अरे नाही खरं बोल. काय चाललंय? अरे तो हे बघा आतमध्ये मूर्ती सापडली. शांतपणे माझ्या मागून चला. चला. मूर्ती तुषार, मूर्ती आपल्याला हवी असलेली मूर्ती. एक काम करू, पटकन ही मूर्ती घेऊ आणि सटको इकडनं. पैसे तुषार, खूप पैसे. कोणी चोरली आमची अंबारी? आमच्या घराण्याचा खंजीर कोणी चोरला? सांगा मला. सध्या हा आवाज काका बोलले असतील काहीतरी. झोपेत बडबडत असतील. नाही आवाज काकांचा नव्हता. बघायला हवं. चला सावकाश. हे मला कळत नाहीये. इथे कोणी नाहीये, बाहेर कोणी नाहीये. आवाज नाही आपल्याला भास होत असतील. हा नाही काकाच बोलले असतील. हा झोपेत. हो झोपेत माणसाचा आवाज बदलू शकतो ना. मग हे संध्या ऐकणार मगासपासून कसं तरी होतंय रे. आता मी बोलू का घेतली म्हणून? मगाशी मला पण कसं तरी होत होतं. अंधारी आली डोळ्यासमोर. नाही रे काय नाही. हे आपलं काल जागरण झालं ना त्याचा परिणाम आहे. हो एक काम करू, लवकरात लवकर ती मूर्ती चोरू आणि पळू इकडनं. नाही हो कोणी विचारलं तर सांगूया की चोर आले आणि आम्हाला मारून मूर्ती चोरून पळून गेले. आम्ही पाठलाग केला त्यांचा पण ते आम्हाला हुल देऊन पळाले. हा कळलं का? मूर्ती चोरू. चला. मला चोरायला आला. चोरा. आम्ही राजवाड्यांस इतमामाने दिलेली अंबारी चोरलीत ना तुम्ही? तुमच्या या नीच कृत्यास आता क्षमा नाही. आमच्या घराण्याचा खंजीर कोणी चोरला? डोळीच करतो मी.
चोरी पचली म्हणून आता मला चोरायला आलात? काही केलं तरी तुमचं भविष्य बदलणार नाही. तुम्हाला बघायचंय तुमचं भविष्य? बघायचंय? हे बघा. फ्युचर टीव्हीवर बघा आता उद्याच्या बातम्या. भालचंद्र राजवाड्यांच्या घरातून ऐतिहासिक वस्तूंची चोरी करणारे 3ही भामटे राजवाड्यांच्या घरातनं अचानक गायब झाले. चोरीच्या शिक्षेसाठी त्यांना इतिहास काळात नेण्यात आलं असावं असा जाणकारांचा अंदाज आहे. मुकाट्याने तुम्ही केलेलं हे पाप कबूल करा, नाहीतर इथल्या कायद्यानुसार तुम्हाला सजा होईल. नाहीतर आमच्या कायद्यानुसार तुम्हाला सजा होईल. त्यात एकाचा पाय जाईल, नाहीतर एकाचा हात. आम्ही ठरवू. पण तुम्हाला शिक्षाही होणारच. बोला, कोणी चोरली आमची अंबारी? आमच्या घराण्याचा खंजीर कुणी चोरला? आणि मला चोरायला आला? बोला, एकेकाचा हात जाईल, नाहीतर एकेकाचा पाय. इथल्या कायद्या हर हर महादेव, हर हर महादेव. कुणी चोरला आमच्या घराण्याची? बोला, त्याची खांडोळीच करतो. चोरली आमची अंबारी. एकाचा हात जाईल, नंतर एकाचा एकाचा पाय जाईल, हर हर महादेव, हर हर. आम्हीच केली चोरी. हो, आम्हीच केली चोरी. आम्हाला माफ करा, आम्हाला खरंच माफ करा. हो मीच. जो डाव तुम्ही चोरी करण्यासाठी साध्या भोळ्या सदा विरुद्ध रचला, तोच डाव चोरी पकडण्यासाठी आम्ही तुमच्या विरुद्ध रचला. आणि तेही काका काकूंना विश्वासात घेऊन. कारण तुम्ही सदाला जो अनुभव दिला होता तसाच अनुभव मला तुम्हाला द्यायचा होता. तुम्हाला पहिल्यांदा भेटले तेव्हाच मला तुमच्याबद्दल शंका आली होती. आणि सीडने सांगितलेल्या पिक्चर विषयीच्या खोट्या गोष्टींना जेव्हा तुम्ही दुजोरा दिला तेव्हा तर माझी खात्रीच पटली. काका काकू, काय झालं? असे बघताय का त्यांच्याकडे? तुम्ही काका काकूंना झोपेच्या गोळ्या दिल्या होत्यात ना, पण त्या गोळ्या आम्ही आधीच बदलल्या होत्या. आणि ते गुंगीचं औषध तुमच्या कॉफीमध्ये मिसळलं होतं. हीच मूर्ती चोराला आला होता ना तुम्ही? पण ही मूर्ती फारशी मौल्यवान नाहीये, म्हणून तरी ती अशी हॉलमध्ये ठेवली होती. आणि तुम्हाला सापळ्यात अडकवण्यासाठी ही मूर्ती खूप मौल्यवान आहे असं खोटंच सांगितलं आम्ही. तुम्हाला काय वाटलं? हे असे लाईट्स आणि शॅडोचे खेळ, या अशा खोट्या बातम्या, या असल्या अतर्क्य गोष्टी फक्त तुम्हीच करू शकता? त्या आम्हीही करू शकतो.
कबूल केलंय ते सगळं रेकॉर्ड केलंय मी. आम्हीच केली चोरी, आम्हाला माफ करा. सुधारण्याची एक संधी तुमच्याकडे अजूनही आहे आणि ती संधी जर तुम्हाला गमवायची नसेल तर पोलिसात सगळं कबूल करा. आहे मंजूर? मंजूर करण्याशिवाय तुमच्याकडे काहीही पर्याय नाहीये. तेव्हा चोरी करायला लावणाऱ्या खऱ्या गुन्हेगाराला पकडायला आम्हाला मदत करा. तो अजून कोण वेगळा असणार आहे? त्या दिवशी आमच्याकडे आलेला तो भानुदास व्यवहारकर तोच असणार आहे. काका मॅडम, राकेशचा फोन आलाय. एक बोल राकेश. बर, काय झालं अस्मिता? काका तुमच्या चोरीला गेलेल्या सगळ्या वस्तू सापडल्या. काय? आणि तो गुन्हेगार? अस्मिता, आज तुझ्यामुळे आम्हाला आमच्या या वस्तू सगळ्या परत मिळाल्या. हे केवळ तुझ्यामुळे शक्य झालं. थँक्स अस्मिता. आत्ता लक्षात येत आहे माझ्या. म्हणजे तो कडा घातलेला ससा, अंगठ्या घातलेला हत्ती आणि ती साखळी असलेला माकड ते तुम्हीच होता. तुम्हीच होता. मी बरोबर होतो. हा काका काकू, मी बरोबर होतो. हो सदा, तू बरोबरच होतास. आत्ता जातील जेलमध्ये कैदी बनून. आता जंगल जंगल खेळला, आता जेल जेल खेळा. गुड जॉब राकेश. थँक्यू मॅडम. हो मॅडम, आम्ही खरंच सांगतोय, आम्ही फक्त त्या माणसाच्या सांगण्यावरून केली हो चोरी. कोणाच्या सांगण्यावरून केली होती ते सांगा मग. मॅडम, तुम्हाला कालपासून सांगतोय, आम्ही आजवर त्या माणसाला पाहिलेलंही नाही हो. आमचा चोरीचा प्लॅन, व्यवहार सगळं फक्त फोनवर ठरलंय. खरंच. अगं दुसरा कोण असणार आहे? हा तोच असणार आहे, भानुदास. त्यालाच पकडा आधी. काका, चोरीचा सगळा माल त्या भानुदासकडे सापडला, पण त्यानेच फोन केला होता हे अजूनही सिद्ध झालेलं नाही. पण आपण तेही शोधून काढू. अगं बाई, अनयचा फोन. हॅलो. हा अनय, अरे मगासपासून मी तुला फोन लावत होते. देवच पावलाय आपल्याला. हो हो, अरे चोरीला गेलेल्या सगळ्या वस्तू मिळाल्यात. हो, आणि अरे चोर सुद्धा सापडलेत. हो. हॅलो हॅलो, एक मिनिट. हा, अरे थांब जरा, ऐकू येईल ना. हा हा, एक मिनिट. हॅलो अनय. हॅलो राकेश बंडू, या तिघांना पोलीस स्टेशनला घेऊन जा. त्यांचा कबुली जबाब लिहून घ्यायला हवा. येस मॅडम. सीट म्हणाली. भानुदासचा आणि या तिघांचे नंबर घ्या. कॉल रेकॉर्ड चेक करा यांचे. बघूया काही माहिती मिळते का. हो मॅडम, येतो. चल रे जंगल बुक. चल रे ससा, टुनुक टुनुक जेलमध्ये खेळू. टुनुक टुनुक चल.
पाहिलंच नाही, त्या आपल्या सगळ्या वस्तू सापडल्या त्या केवळ अस्मितामुळे. आज अस्मिता मॅडम नसत्या त्या आपल्या वस्तू मिळाल्याच नसत्या. अगं सिद्धी, तू कशाला आलीस अशा अवस्थेमध्ये? ही सगळी मंडळी होती ना आमच्या जवळ. हो आई, काल बरं वाटत नव्हतं, पण आज चोरी पकडली गेल्याचं कळलं ना म्हणून आले. आणि इथंच तर यायचं होतं, त्यात कसला त्रास. ठीक आहे सीड, भानुदास आणि तो दुसरा जो कोणी आहे दोघांचेही कॉल रेकॉर्ड पाठव मला. आणि हो, भानुदासला इतक्यात पोलिसात देऊ नकोस. स्मिता, असं का सांगितलंस तू? अगं खरा चोर तोच आहे ना? नाही काका, काका भानुदास फक्त सौदा करणारा होता. त्याने एका हाताने पैसे दिले आणि दुसऱ्या हाताने वस्तू घेतल्या. पण त्या मुलांना चोरी करायला लावणार आणि त्या सगळ्या वस्तू भानुदास पर्यंत पोहोचवणारा कोणीतरी वेगळाच आहे. हो का? कोण आहे तो? माहितीये का तुला? सापडलाय? हो मॅडम, सांगा ना कोण आहे तो, आम्हाला पण कळू दे ना. कोण आहे? तुम्ही. मी? काय बोलतेस तू अस्मिता? तुमच्या मनात येईल का तुम्ही कसंही काही बोलाल का हो? हा, तुम्ही त्या भानुदासला पकडलाय ना, मग पोलिसांच्या ताब्यात त्याच्याऐवजी तुम्ही माझ्यावरती बिनबुडाचा आरोप करताय. मी किती पैसे घेतले त्याच्याकडून? तोंड सांभाळून बोला. नाही अस्मिता, तू तोंड सांभाळ. माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. चोरी त्या तिघांनी केली, व्यवहार त्या व्यवहारकराने केला, आणि तू मधल्या मध्ये अनयला का दोषी ठरवतेस? आणि आई बाबा, तुम्ही हिचं गप्पपणे ऐकून कसं घेताय? तुमचा विश्वास नाहीये का तुमच्या मुलावर? तुमचा नसला तरी माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. अस्मिता, अगं अनय असं का करेल? सिद्धी, मी प्रूफ शिवाय कुठलाही आरोप करत नाही. अनय यापूर्वी सुद्धा या वस्तू विकण्याबद्दल काकांशी बोलला होता. बोलला होतास ना? हो, बोललो होतो मी. नाही, पण याचा अर्थ असा होत नाही ना की मी स्वतःच्या घरात चोरी केली किंवा मी कुणाला तरी करायला सांगितली नाही ना होत. आणि अनय स्वतःच्याच घरात चोरी का करेल? पैशासाठी माणूस कुठल्याही थराला जातो सिद्धी. अगं तो भानुदास त्या 3 मुलांना ओळखतच नाही. भानुदासच्या फोनवरनं त्या 3ही मुलांना एकही कॉल केला गेलेला नाही. आणि तो फोन करणारा माणूस शेवटपर्यंत समोरच आला नाही. मग हे दुसरं कोणीही करू शकतं. काय आहे? त्या फोन नंबरवरून ते लोकेशन सहज ट्रेस करता येईल आणि मग त्या माणसापर्यंतही पोहोचता येईल. पण त्याआधीही मी माझे आरोप सिद्ध करू शकते. त्या 3ही मुलांकडे मिळालेली मौल्यवान वस्तूंची लिस्ट, ती लिस्ट त्यांच्याकडे कुठून आली? घरातल्या व्यक्ती सोडून बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला त्या वस्तूंविषयी काहीच माहिती नाहीये, बरोबर? आणि हो, काल रात्री काकू घरात नव्हत्या हे बाहेर कोणालाच माहित नव्हतं. मग तरीही त्या फोन करणाऱ्याने संतोषला ते कसं सांगितलं? संतोषला कोणी सांगितलं अनय? हे मला म्हणजे आम्हाला कसं माहित ना? तुम्हीच सांगा, कसं कळलं? नाही, मला माहितीये ना, मी सांगतो. ते तू सांगितलंस. मी?
तुम्ही काही वाटेल ते आरोप करताय हो माझ्यावरती मगासपासून. आणि तुम्ही माझे घरचे तुम्ही हे सगळं ऐकून कसं काय घेता म्हणजे मला. आणखी नाही, तो भानुदास, त्याची ओळख त्याच्या सरांनी करून दिली असं सांगितलं ना याने. पण याचे साहेब त्या भानुदासला ओळखतच नाहीत. आणि हे पूर्ण चौकशी करूनच बोलते बरं का अनय. आणि हो, हाऊसिंग लोन मुदतीपूर्वीच बंद करण्याचा अर्ज दिलायस ना बँकेत. हो. का? इतके पैसे कुठून आणणार आहेस तू? सिद्धी, हा तुझा नवरा आहे, तुला माहित असेलच. इतके पैसे हा कुठून आणणार होता? हे सगळं तू केलंस? माझ्या डोक्यावर हात ठेव आणि आपल्या होणाऱ्या बायची शपथ घे आणि सांग या चोरीशी तुझा काही संबंध नाहीये. अरे 5 वर्ष संसार केला मी तुझ्या बरोबर, पण तुला नाही ओळखू शकले. आता मला नाही राहायचं तुझ्या बरोबर. मग तू असा तडकाफडकी निर्णय नको घेऊस. काय सांगणार आहेस तू? सांग ना. अरे तू स्वतःच्या आई बाबांना फसवलंस, स्वतःच्याच घरात स्वतः चोरी करायला लावलीस. मला माझ्या बाळावर तुझी सावलीही पडू द्यायची नाहीये. मग तू असं काहीतरी चुक. मी जे काही वागलो होते तुझ्यासाठी, आपल्या होणाऱ्या बाळासाठी. बाळाचा सांभाळ चांगला व्हावा ही माझी इच्छा होती. तू नोकरी सोडली होतीस, घराचं लोन चालू होतं आणि माझ्या एकट्याच्या पगारात हे सगळं भागलं नसतं. मग बाबांकडेही पैसे नव्हते. या वस्तूंचं जतन तर म्हणून मी हे केलं. अरे तू जे काही प्रॉब्लेम सांगितलेस त्यावर दुसरा काहीतरी उपाय करता आला असता, पण तू त्याचा विचारच नाही केलास. तू स्वतःच्याच घरात चोरी करवलीस आणि ती चोरी करण्यासाठी या निष्पाप सदाला वेठीला धरलंस, त्याला मानसिक त्रास दिलास, त्याच्या निरागसपणाचा गैरफायदा घेतलायस तू. अनय, माझी चूक झाली. मला माफ करा. सदा मी चुकलो. सिद्धी, माझी खरंच चूक झाली. बाबा माफ करा मला.
मी फ्लॅट विकेन, तुमच्या सगळ्यांचा सांभाळ करेन, या वस्तू नीट सांभाळून ठेवेन. प्लीज मला माफ करा, मला. सिद्धी, अगं त्याला त्याची चूक कळलीये, त्याला पश्चाताप झालाय आणि तो माफी सुद्धा मागतोय. तुमच्या बाळासाठी तू त्याला माफ कर का? मॅडम, आता तुम्हीच सांगा मी काय करू? सिद्धी, अगं हा तुमच्या घरचा प्रश्न आहे, पण मला विचारशील तर मला असं वाटतं गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी. हाच गुन्हा जर त्या भानुदासने केला असता तर त्याला माफ केलं असतं. म्हणजे अनयदा त्याला माफ केलं तर त्या तिघांनाही सोडून देणार तुम्ही? थँक्स सदा. आज तुझ्या एका प्रश्नामुळे मी माझा निर्णय घेतलाय. अने तू खरंच सुधारला ही माझी खात्री पटली तर तू केलेल्या चुकांची शिक्षा बघून आल्यावर मी तुला नक्की माफ करेन.